नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहिती आहे जो इस्रायल आणि इराण यांचा जो अटॅक आहे, जर तुम्ही बघितलं आता हा जो अटॅक आहे, हा मिसाईल वॉर किंवा मिलिटरी वॉर न राहता हा एक आता एनर्जी वॉरमध्ये कन्वर्ट झालेला आहे. जर तुम्ही बघितलं रिसेंटली जो हा इराण आणि इस्रायल यांच्यातला जो वॉर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जर तुम्ही बघितलं रिसेंटली जो इस्रायल आहे यांनी काय केलंय, इराणची जी गॅस फील्ड आहे त्याच्यावर अटॅक केलाय. जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जे साऊथ पोर्शन मधला जो त्यांचा मेजर जो गॅस फील्ड आहे त्याच्यावर त्यांचा जो अटॅक आहे त्याच्यामुळे काय झालंय, जो इराणची जी इकॉनॉमी आहे याच्यामुळे ढासळू शकते. तर तुम्ही बघितलं जो मेजर पोर्शन जो आहे, जो गॅस आहे किंवा ऑइलचा जो मेजर पोर्शन जो इराणचा आहे तो तिथून आहे. जर तुम्ही बघितलं त्यांची जी इकॉनॉमी आहे ती जी डिपेंड आहे ती जी लार्जेस्ट जी त्यांची गॅस फील्ड आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि जर हे तुम्ही जर बघितलं, या इराण आणि कतार यांच्या दोघांमधला हा जो शेअर आहे, जो की गॅस फील्ड आहे, ही दोघांमध्ये दोघांचे शेअर असल्यामुळे हे दोघं पण डिपेंड आहे. जर तुम्ही बघितलं जे साऊथ साईडला जो गॅस फील्ड आहे तो बेसिकली इराणचा आहे आणि तो त्यांचा बॅकबोन आहे. जर तुम्ही बघितलं त्यांच्या इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला, आणि जो नॉर्थ एरियामध्ये आहे जर तुम्ही बघितलं जो कतार साईडला आहे, तर तो बेसिकली जो आहे तो नॅचरल गॅस डिपेंडंट आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ते ऑलमोस्ट 40 to 50% तिथून गॅस ते सप्लाय करत असतात, जर तुम्ही ग्लोबली जर याचा विचार केला. तर बेसिकली आता जर तुम्ही जर त्यांचं जे स्टेटमेंट बघितलं, जर इराणने त्यांचं एक स्टेटमेंट केलं जेव्हा इस्रायलने त्यांच्यावर अटॅक केला, त्याच्यानंतर जे इराण आहे यांचे जे लीडर आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं की याचं जे स्वरूप आहे ते गंभीर होऊ शकतं, जे ग्लोबल पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला. त्याच्यानंतर मग जो कतार आहे, कतारचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी त्याच्यानंतर एक स्टेटमेंट केलं की हा जो युद्ध आहे किंवा वार आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इकॉनॉमीवर पडू शकतो, ग्लोबलच्या इकॉनॉमीवर पडू शकतो. त्याच्यानंतर त्यांचे जे एनर्जी मिनिस्टर आहे त्यांनी पण त्याच्यावर स्टेटमेंट केलं. तर बेसिकली जर तुम्ही बघितलं, ज्या वेळेस इस्रायलनी इराणच्या गॅस फील्डवर अटॅक केला त्याच्यानंतर इराणनीच त्यांना एक स्टेटमेंट देऊन टाकलं की आता हा जो वार आहे तो खूप मोठ्या प्रमाणे आणि तीव्रतेने वाढू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी जो कतार आहे त्यांची जी गॅस फील्ड जे लोक आहेत, सपोज त्यांचे नियर बाय जे लोक असतील, तर त्यांना त्यांनी एक सूचना दिली आणि एक अलर्ट दिलं की हल्ला होऊ शकतो, तर तुम्ही इमिडिएटली त्या जागेवरून तुम्ही खाली करा. त्याच्यानंतर ऑलमोस्ट जे कतारच्या एरियामध्ये ऑलमोस्ट 1 लाख लोक काम करत होते. त्याच्यानंतर त्यांनी इमिडिएट हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ऑलमोस्ट त्यांनी जो नॅचरल गॅसचा जो प्लांट आहे तर तो बेसिकली त्यांनी कम्प्लिटली अटॅक करून त्याला नाहीसे करून टाकले. आणि त्याच्यानंतर जो कतार आहे त्यांनी एक स्टेटमेंट जारी केलं आणि त्यांनी हे सांगितलं की हा जो वार आहे हा बेसिकली आपल्या ग्लोबल इकॉनॉमीच्या वर खूप मोठा इम्पॅक्ट आहे. याच्यामुळे काय, एक जो 50% जो आपण गॅस सप्लाय करतो तर तो होणार नाही आणि बेसिकली याला रिकवर व्हायला ऑलमोस्ट 3 ते 5 वर्ष लागू शकतात. तर मित्रांनो, हा जो गॅसचा जो हा वार आहे किंवा जो एनर्जीचा जो आता क्रायसिस वाढलेला आहे, तर बेसिकली याचा इम्पॅक्ट, या वारचा इम्पॅक्ट आता जगाला दिसायला लागले. जर तुम्ही बघितलं याच्या जीडीपीवर पण भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट पडू शकतो. तर बेसिकली आज आपण या व्हिडिओमधून काय बघणार आहे, तर इंडियाला याचा काय इम्पॅक्ट आहे, या वारचा जो गॅस फील्डवर जो इम्पॅक्ट झालाय किंवा जो स्ट्राईक झालाय याचा इम्पॅक्ट इंडियाला काय आहे. जर तुम्ही बघितलं आपलं इस्रायल आणि इराण यांचा जो गॅस फील्डवरचा अटॅक आहे त्याच्यामुळे काय आपल्या इंडियावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. जर तुम्ही बघितलं आपल्या इंडियामध्ये बेसिकली जी डिमांड आहे जी की सीएनजी आहे, त्याच्यानंतर जो एलपीजी गॅस आहे किंवा ऑइल आहे, तर याचा जो मेजर इम्पॅक्ट आहे तो आपल्याला बघायला भेटू शकतो इंडस्ट्रीमध्येच किंवा फर्टिलायझरवर. त्याच्यानंतर आपले जे हाऊसहोल्ड जे गॅसेस आहेत, सिलेंडर आहे, त्याच्यावर मोठा इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटू शकतो. जो की गॅस फील्डवर जो अटॅक इस्रायलनी इराणच्या केला आणि त्याच्यानंतर इराणने त्यांच्या म्हणजे बदला म्हणून त्यांनी त्याच्या कतार जो गॅस फील्ड आहे त्याच्यावर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला. गॅस फील्डमध्ये जर आपण विचार केला तर मेजरली 3 फ्युल्स आहेत. जर तुम्ही बघितलं, मेजर आहे गॅस, त्याच्यानंतर आहे ऑइल, नॅचरल गॅस आपण जे म्हणतो, नॅचरल गॅस, ऑइल, आणि तिसरा आहे कोल. तर आपण मेजरली जे आपण आता जे इश्यू फेस करतोय, जेव्हा एनर्जी क्रायसिसमध्ये जर फेस करतो फ्युलसाठी, तर ती आहे नॅचरल गॅस आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो ऑइल आहे, तर तो आपण ह्या 2 गोष्टी मेजरली याच्यामध्ये फेस करतोय. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जो इंडिया आहे तो बेसिकली डिपेंडंट आहे नॅचरल गॅसवर. जर आपण बघितलं नॅचरल गॅसमध्ये काय येतं, आपलं सीएनजी झालं, त्याच्यानंतर लिक्विड सीएनजी झाला, त्याच्यानंतर जे आपण पाईपलाईन मध्ये जो नॅचरल गॅस आहे त्याला आपण पीएनजी म्हणत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण
आपल्या इंडियामध्ये यूज करत असतो. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं याचा जो साईड इफेक्ट आहे तर ते इंडियामध्ये कसं होऊ शकतो. तर बेसिकली जर आपण बघितलं इंडियामध्ये आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती आहे एलपीजीचा जो अभाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय जो स्टेट ऑफ हॉर्मोज आहे याच्यामध्ये इराणने काय केलं त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रिस्ट्रिक्शन आले. त्याच्यानंतर काय जी डिमांड आहे ती कमी झाली आणि त्याच्यामुळे काय होतंय जो आपल्याला कमर्शियल यूजसाठी यूज होणारा जो गॅस होता जसं की हॉटेल झाले किंवा इंडस्ट्रीसाठी यूज होणारा होता तर आपल्या गव्हर्नमेंटने जी गाईडलाईन्स त्याच्यामध्ये जारी केले तर त्याच्यामध्ये त्यांनी जी फर्स्ट प्रिऑरिटी दिलेली आहे तर ती त्यांनी हाऊसहोल्ड गॅसेससाठी दिलेली आहे. त्याच्यामुळे काय होईल जे सर्वसामान्य आहे यांच्या जे म्हणजे जी परेशानी आहे ती होणार नाही. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं सध्याच्या कंडिशनमध्ये ऑलमोस्ट जे 20 ते 30% इंडस्ट्रीज सध्या गॅस किंवा ऑइलच्या अभावी बंद झालेला आहे किंवा त्यांना त्यांचं प्रोडक्शन कमी करावं लागलंय. तर हा जो मेजर इम्पॅक्ट आहे तो इंडियाला जाणवतोय. आणि दुसरी गोष्ट हा जो गॅस स्ट्राईक आहे जो गॅस फील्डवर जो स्ट्राईक झाला त्याच्यामुळे आपल्याला जर तुम्ही बघितलं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण आपल्याला याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात जाणू शकतो. जर तुम्ही बघितलं आपले जे कार आहेत जे की सीएनजी बेस आहे सीएनजी बेसमुळे काय जे आपल्याला सीएनजी आहे तो कॉम्प्रेस याच्यामध्ये सिलेंडरमध्ये भेटत असतो. तर तो जो बेसिकली इम्पॅक्ट आहे तर तो आपल्याला बघायला भेटू शकतो जर तुम्ही बघितलं रिसेंटली मध्ये. कारण की काय जर आपल्याला 50% जो सीएनजी गॅस आहे तो आपल्याला कतार आणि इराणमधून भेटत होतो. जर त्याचा जो इम्पॅक्ट जर शॉर्टेज झालं तर आपल्याला जो सीएनजी गॅस आहे जो इंडियामध्ये अवेलेबल होतोय तर याच्यामध्ये जी प्राइस आहे ती वाढण्याची शक्यता आहे जर बघितलं सध्याच्या कंडिशनला. कारण की जो कतारचा जो प्लांट आहे तो ऑलमोस्ट 80% डॅमेज झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे कतारने जे गाईडलाईन्स जारी केले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑलमोस्ट 3 ते 5 वर्ष याला रिकव्हरीला लागू शकतात. तर त्याच्यामुळे चान्सेस आहेत की जे सीएनजी गॅस आहे याचे प्राइसेस वाढू शकतात आणि इंडियामध्ये पण याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं नॅचरल गॅस पासून आपण फर्टिलायझर्स बनवतो. फर्टिलायझर्समध्ये काय जी युरिया आहे युरियामध्ये आपल्याला अमोनिया लागत असतो. तर अमोनिया बनवायसाठी आपल्याला बेसिकली लागतो मिथेन आणि मिथेन कुठून भेटत असेल तर तो आपल्याला भेटतो नॅचरल गॅसेसमधून. जेव्हा आपण त्याची प्रक्रिया हायड्रोजन सोबत करतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यापासून अमोनिया भेटतो आणि अमोनिया भेटला की आपण त्याच्यापासून युरिया बनत असतो. तर बेसिकली याचा जो इम्पॅक्ट आहे तो आता शेतकऱ्यांना पण जाणवणार आहे. जर तुम्ही बघितलं हा जो फर्टिलायझर आहे बेसिकली जर सपोज ती आपल्याला एखादी युरियाची बॅग जर 1000 रुपयाला भेटत असेल तर ती आता सध्याच्या कंडिशनला ती आपल्याला 2000 किंवा 2500 पर्यंत जाऊ शकते. बेसिकली हा जो इम्पॅक्ट आहे हा नॅचरल गॅसच्या इम्पॅक्टमुळे आहे. कारण की जो नॅचरल गॅस आपल्याला 50% कतारकडून भेटत होता तर तो आता भेटणार नाहीये. तर हा मेजर इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि दुसरी गोष्ट जे इंडस्ट्रीज आहेत जर तुम्ही इंडस्ट्रीचा जर विचार केला जे पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज बेसिस आहेत किंवा जे प्लास्टिक प्रोडक्शन इंडस्ट्री बेस आहेत तर हा इश्यू तिथे फेस होऊ शकतो. जर तुम्ही बघितलं सध्याच्या कंडिशनमध्ये जो नॅचरल गॅस आहे तो आपण फ्युलसाठी यूज करत असतो किंवा आपण प्रोसेसिंग ऑइल यूज करत असतो. तर याच्यामध्ये जी डिमांड आहे ती कमी झाल्यामुळे ह्या इंडस्ट्रीज बेसिकली इश्यू फेस करतात. जर तुम्ही बघितलं जेव्हा आपण क्रूड ऑइल पासून नॅफ्था हा जो गॅस आहे तो निर्मिती करत असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून आपण इथिलीन हा प्रोड्यूस करत असतो आणि जेव्हा इथिलीन जेव्हा आपण त्याचा जो मिक्सचर आहे किंवा जे त्याचे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापासून आपण पॉलिथिन बनवतो आणि पॉलिथिन पासून आपण त्याची जी प्रोसेसिंग करून त्याच्यापासून आपण बॉटल्स असतील किंवा प्लास्टिक जेवढे पण आपले प्रोडक्ट्स आहेत बाय प्रोडक्ट्स आहेत जे बनतात ते त्याच्यापासून बनतात. तर बेसिकली आपल्याला याच्यामध्ये प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये मेजर याचा इम्पॅक्ट आपल्याला जर आपण बघितलं जे मेटल इंडस्ट्रीज आहे याच्यामध्ये काय करत असतो आपण छोट्या छोट्या चिप्स पासून त्याला फर्नेसमध्ये हिट करत असतो आणि जो गॅस आहे तो आपण ऍज अ फ्युल म्हणून तिथे युज करत असतो आणि त्याच्यानंतर काय त्याच्यापासून आपण मेटल रॉड्स बनवत असतो. तर बेसिकली आपल्याला जो गॅस अभावी ती आपली जी मेटल इंडस्ट्री आहे त्याला पण याचा फटका बसू शकतो. आणि ऑलमोस्ट जर तुम्ही सध्याच्या कंडिशन मध्ये बघितलं तर ऑलमोस्ट 20 ते 30% इंडस्ट्रीज ऑलमोस्ट बंद झाल्यात किंवा काहींनी प्रोडक्शन बंद केलंय किंवा कमी केलंय. तर हा जो मेजर इम्पॅक्ट आहे तो इंडियाच्या जीडीपीवर पण आपल्याला बघायला भेटू शकतो. तर मित्रांनो हा जो क्रायसिस आहे जो एनर्जी क्रायसिस आहे तो आता सध्याच्या घडीला वाढत चाललेला आहे. तर मेजर इम्पॅक्ट आता हा जो वार आहे हा फक्त मिलिटरी बेस न राहता किंवा एखाद्या मिसाईल बेस न राहता हा आता एक एनर्जी बेस झालेला आहे. जर तुम्ही बघितलं मेजर जो इम्पॅक्ट आहे तो आता एनर्जीवर बघायला भेटतोय आणि जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा इम्पॅक्ट आपल्याला जीडीपीवर बघायला भेटू शकतो. जसं की आपण शेअर मार्केटवर पण याचा इम्पॅक्ट जाणवतोय. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.